श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंडरीनाथ भगवान की जय। पूर्णवाद की जय। गोरक्षजालन्धरचर्पटाश्च अड्भङ्गकानिफमच्छिन्द्राद्यः सौरङ्गिरेवानकबत्रेरसंज्ञा भूम्यां बभर्वो नवनाथसिद्धः गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय जीवनसम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज, पूर्णवाद वरदिष्णु शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज, सदी सौभाग्यवती मनगर्णिका माता, सदी सौभाग्यवती विमल माता, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा, मोक्षश्री विभूताई व माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी यांना व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व येथे उपस्थित सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करत आहे. ग्रंथ श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 17. श्री गणेशाय नमः. जय जयाजय वैकुंठाधीशा अलक्ष अगोचरा आदिपुरुषा पूर्णब्रह्म निष्कल निर्दोषा सनातनादिमूर्ते ऐसा स्वामी पंढराधीश बैसुनी मालूचे कवित्वपृष्टीस भक्तिसार सुधारस निर्माण केला ग्रंथासी तरी मागील अध्याय कथन कानिफा पातला हेला पट्टना गोपीचंदाची भेटी घेऊन मैनावतीसी भेटला तरी सिंहावलोकनी तत्वता मैनावती भेटुनी नाथा सकळ वृत्तांत सांगुनी सुता समाधानी मिरविले असो गोपीचंद दुसरे दिनी नाथाग्रय शिबरी जाऊनी मावळा ठेवणी नाथांच्या चरणी उभा राहिला सन्मुख. श्री गणेशाय नमः. आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं की गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथ आणि कानिफनाथ यांची भेट झाली आणि या भेटीमधून परस्पर दोघांनाही एकमेकांना त्यांच्या शक्तीचं प्रदर्शन करून दिलं. आणि त्यानंतर झालं असं की जाता जाता या दोघांनीही दोघांच्या गुरुबद्दल यांनी शब्द वापरले की कानिफनाथ जे होते ते गोरक्षनाथांना असं म्हणाले की तुझा गुरु जो आहे ना तो तिकडं स्त्री राज्यात तो रमलेला आहे. आणि गोरक्षनाथांनी सांगितलं की तुझे गुरु जे आहेत जालंधरनाथ हे त्या हेलापट्टण येथे आहेत आणि ते एका कूप विष्टेमध्ये ते आहे, अश्वकूप विष्टेमध्ये ते आहेत. आणि अशा प्रकारे जणू काही दोघांनी एकमेकांना आपापल्या गुरुची स्थानं सांगून मग ते आता आपापल्या दिशेला गेले. मग त्यानंतर कानिफनाथ महाराज जे होते हे त्या हेलापट्टण येथे आले. हेलापट्टण आल्यानंतर त्यांनी तिथे बऱ्याच जणांना ते विचारल्यानंतर सुद्धा मग यांनी आता गावोगावी घरोघरी जाऊन यांनी तिथे भिक्षा मागण्यास सुरुवात केली की ओम भवती भिक्षांदेही किंवा आदेश अलख निरंजन अशा प्रकारची भिक्षा मागायला लागले. पण एका ठिकाणी जेव्हा ते घरासमोर आले तेव्हा ते जशी यांनी आरोळी ठोकली तसं खालून आवाज आला. आणि मग अशा प्रकारे हे जसं यांना कळालं आणि त्याचप्रमाणे जशी माहिती यांना गोरक्षनाथांनी दिली तसं आता मग हे पुन्हा एकदा गोपीचंद राजाला तो यांना शरण गेला. आणि मग यांनी गोपीचंद राजाला सर्व वृत्तांत विचारल्यानंतर आता गोपीचंद राजांनी या अध्यायाच्या मागच्या अध्यायाच्या समाप्तीला जे सांगितलं होतं की तुझे गुरु अशा या अश्वकूप विष्टेमध्ये आहे आणि मग त्यानंतर तो अध्याय तेथे संपन्न होतो. आणि मग आता आजच्या अध्यायात आपण बघणार आहे हे म्हणजे आपलं कालचं सिंहावलोकन होतं
अशा प्रकारे मग ती मैनावती ही सुद्धा भेटली आणि मग दोघांनी परस्परांना एकमेकांना ओळख करून देताना असं सांगितलं की आपण दोघंही आपलं नातं जे आहे ते गुरुबंधू आणि गुरुभगिनीचं आपलं नातं आहे. आणि मग अशा प्रकारे त्यांची तिथं ओळख झाली. आणि मग आताच्या अध्यायामध्ये आपण आता बघणार आहोत की मग दुसऱ्या दिवशी गोपीचंद राजा उठला. त्यानं नाथांना सांगितलं की आता मी तुम्हाला ते स्थान दाखवतो की जेथे आम्ही जालंधर महाराजांना या अश्वकूप विष्टेमध्ये पुरलेलं आहे. आणि हे जसे तिथे गेले यांनी ते सगळं बघितलं. पण त्याचबरोबर राजाला यांनी असं सांगितलं, या गोपीचंद राजाला, की तू आता तुझ्यासारखे दिसणारे 5 पुतळे तयार कर. पण ते 5 पुतळे कसे तयार करायचे? एक पुतळा सोन्याचा, एक रजकाचा, तिसरा तांब्याचा, चौथा पितळाचा आणि 5वा जो आहे तो लोखंडाचा. असे तुझ्यासम तू 5 पुतळे तात्काळ करण्याची आज्ञा दे. आणि मग त्याप्रमाणे त्या राजाने काही जवाहिरांना म्हणजे जे सोनार असतात त्या सोनारांना सांगितलं. त्याप्रमाणे जे चांभार असतात, जे कुंभार असतात, क्षमासोय जे कुंभार असतात त्यांना ते पुतळे बनवायचे त्यांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी तात्काळ त्याप्रमाणे 5 पुतळे आणले. मग स्वतः कानिफनाथ महाराज बाहेर उभे राहिले आणि त्यांना असं सांगितलं की पहिले सुवर्णाचा पुतळा हा मधोमध ठेवायचा, या अश्वकूप विष्टेवर तू चढायचं, सुवर्णाचा पुतळा ठेवायचा, जोरात घाव घालायचा आणि तात्काळ बाहेर यायचं. आणि कोणी जर विचारलं तर सांगायचं मी राजा गोपीचंद आहे. असं 5 वेळेस करायचं. 6व्या वेळेस तू वधायचं नाही, 6व्या वेळेस मी वधणार. आणि मग आता राजानं सुद्धा तसेच सुरुवात केली की राजाने पहिल्या कुदळीचा घाव घातला. आता कुदळीचा घाव का बरं घातला? कारण ही विष्ठा जी हे अनेक वर्षांपासून तेथे पडून असल्यामुळे ही घट्ट वृत्तून बसलेली होती. याने पहिला घाव घातला. घावाचा टणत्कार जो त्या कूप विष्ठेतल्या त्या विष्ठेवरती पडला आणि त्या विष्ठेवरून जसा या खालच्या यांच्या वातास्त्रावर पडला, त्यामुळे या दोघांची टक्कर झाली आणि त्याचा एक घणानाती आवाज खाली नाथांच्या कानावरती गेला. तेव्हा नाथ अत्यंत क्रोधायमान झाले. पण यांनी जसा घाव घातला हे पटकन बाजूला झाले. आणि मग नाथांनी खालून विचारलं कोण खांतय? तेव्हा राजाने उत्तर दिलं मी गोपीचंद राजा खांतोय. आणि असं म्हणून नाथांनी जसं वरती बघितलं, एका क्षणार्धात तो पुतळा भस्मसात झाला. आणि मग अशा प्रकारे पुन्हा दुसऱ्या वेळेस हेच झालं. दुसऱ्या वेळेस पुन्हा राजाने तिथे आता चांदीचा पुतळा ठेवला. राजानं खाण्याला सुरुवात केली. त्याचा तो टणत्काराचा आवाज खाली गेला. पुन्हा एकदा खालना आवाज आला कोण खांतय? पुन्हा आवाज आला मी राजा गोपीचंद खांतोय. आणि असं म्हणून तो पटकन बाजूला झाला. यांनी पुन्हा वरती पाहिलं. आता दुसरा जो चांदीचा पुतळा होता हा भस्मसात झाला. आणि मग असं करता करता मग तांब्याचा, पितळाचा, लोखंडाचा हे असे 5ही पुतळे भस्म झाले. आणि त्यावेळेस मग जालंधर महाराज विचार करू लागले की माझ्या क्रोधाग्नीसमोर मी तर ब्रह्मांडसुद्धा हे भस्म करेल, पण हा असा कोणता दिव्य पुरुष आहे, नेमकी याला असा कोणता गुरु भेटला की ज्याच्यापुढे माझी अस्त्रविद्यासुद्धा सर्व कामनाशी झालेली आहे, कामं येत नाही आहे. आणि मग म्हणून की काय 4थ्या वेळेस आणि म्हणून की काय मी गोपीचंदाला भस्म करण्याचा प्रयत्न करतोय, पण तो अजूनही भस्म झाला नाही. आता जर तो समोर आला तर तो चिरंजीव होईल. आणि मग असं म्हणून इकडं तात्काळ जे कानिफनाथ महाराज होते त्यांनी त्यांच्या झोळीतनं विभूती काढली. चिरंजीव अस्त्र मंत्राचा मंत्र त्यांनी तो उपयोग केला आणि त्याच्या कपाळावरती ती विभूती लावली गोपीचंद राजाच्या. आणि मग आता ते आतमधून म्हणतात की अरे म्हणे आता ही कुदळ येते म्हणे. आणि मग यांना आता ही कुदळ मारली. तेव्हा त्यांनी विचारलं की अरे कोण कुदळ मारतोय? आता यांनी सांगितलं होतं की 5 वेळेस तू कुदळ मारायची, 6व्या वेळेस तू वाजायचं नाही, 6व्या वेळेस मी बोलणार. कारण या 5ही वेळेस झालं असं की त्यांचा जो पूर्ण क्रोधाग्नी जो होता तो पूर्ण निघून गेला. जसं आपल्याला महाभारत पर्वातली एक गोष्ट माहिती आहे. काय झाली होती की धृतराष्ट्रानं सांगितलं होतं की माझी भीमाची एकदा मला भीमाला आलिंगन द्यायचं आहे. त्यावेळेस आदल्या रात्री श्रीकृष्णांनी
एक तेथे लोखंडाचा पुतळा तयार करून घेतला भीमाचा. आणि जेव्हा धृतराष्ट्र हे भेटायण्यासाठी आले आणि धृतराष्ट्राने जशी त्यांना मिठी मारली तसं पुतळा भस्मसात झाला. त्याचप्रमाणे यांच्या बाबतीत सुद्धा घडलं की अरे मी 5ही वेळेस एवढं सगळं करतोय पण हा अजून भस्मसात का झाला नाही, याला जरूर काहीतरी, आपण म्हणत नाही का तुला नक्कीच कोणतरी चांगला गुरु भेटला असेल त्याशिवाय तू असं वागत नाही. आणि त्या अर्थी मग जालंधरनाथांना असं समजून आलं आतमध्ये की अरे नाही, याला चांगला कोणतरी गुरु भेटला आहे. आणि मग म्हणून यांनी जेव्हा 6व्या वेळेस पुन्हा एकदा खाणलं मग तेव्हा त्यांनी पुन्हा जालंधरनाथांनी विचारलं कोण आहे. आणि त्यावेळेस यांनी राजाला चुप बस असं सांगून मग ते स्वतः बदले, गुरुदेव मी तुमचा शिष्य कानिफनाथ. आणि असं म्हणताच गुरूंना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी असं सांगितलं की गोपीचंद राजाला मी घेऊन आलेलो आहे आणि त्याला मी जमीन उकरण्यासाठी सांगितलेलं आहे आणि आम्ही दोघंही जण तुम्हाला भेटण्यासाठी अति उत्सुक आहे. आणि हे ऐकताच मात्र जसं शिष्याचं नाव गुरूंनी ऐकलं तसं गुरूंना अत्यंत आनंद झाला. आपल्याला माहिती परमपूज्य रामचंद्र महाराज यांच्या जीवनातील आपण जर असे अनेक प्रसंग जेव्हा जेव्हा आपण बघतो तेव्हा तेव्हा मात्र आपल्याला एकादशी ग्रंथातलं ते वाक्य आठवतं की देवापेक्षा सुद्धा मला शिष्याचं प्रेम हे जास्त वाटतं आणि म्हणून तुझे माझे देवा नित्याचे भांडणं ते अशी कारण शिष्यगण तुम्ही विचारिता मात तुम्हास कथित वर्म माझे. हे महाराजांचं वर्म होतं. आणि हे महाराजांचंच नाही तर जेवढे जेवढे गुरु या श्रेष्ठ पदावरती बसलेले सिद्ध असतात हे त्यांचं वर्म असतं की शिष्याची म्हणजे ज्याप्रमाणे ईश्वर हा भक्ताचं स्मरण करत असतो, भक्ताचं नाव घेत असतो, ज्याप्रमाणे ईश्वर हा उपासकाचं नाव घेत असतो त्याचप्रमाणे उपासक सुद्धा ईश्वराचं नाव घेतो. आणि तसा काहीचा प्रकार इथे आहे. शिष्यानं गुरुची आठवण काढावी आणि त्याच वेळेस गुरुला तिकडं मात्र शिष्याची आठवण व्हावी. आणि जसं यांनी ते नाव ऐकलं तसं ते सुद्धा त्याला भेटण्यासाठी उत्सुक झाले. आणि त्याच वेळेस आतमधून आवाज आला की हे कानिफा, हे गोपीचंद राजा तू चिरंजीव हो, असा त्यांनी त्यांना आशीर्वाद देऊन टाकला. आता खालीच आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्यानंतर मग आता यांनी सेवकांना बोलून जमीन उकरण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याच वेळेस त्यांनी सांगितलं थांबा 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 थांबा, मी माझं जे अस्त्र आहे, जे वातास्त्र मी टाकलेलं होतं, आता विभक्तास्त्र करून मी हे बाजूला करतो आणि माझ्या शक्तीनं मी हे सर्व बाजूला उडून देतो. आणि असं म्हणताच तात्काळ सर्वजण बाजूला झाले. यांनी विभक्तास्त्र म्हटलं. विभक्तास्त्र म्हटल्या जो वातास्त्र होतं ते पूर्ण दुभंगल्या गेलं आणि पूर्ण ती जी कुपेतील ती जी विष्ठा होती ही पूर्ण दुभंगल्या गेल्यामुळे यांना बरोबर मध्ये जागा झाली. आणि हे त्याच वेळेस यांच्या योगशक्तीने जालंधर महाराज वरती आले. आणि जसे जालंधरनाथ महाराज वरती आले तसे तात्काळ शिष्य गुरुच्या चरणावरती नतमस्तक झाले. कानिफनाथ महाराजांनी त्यांचे चरण धरले आणि त्याच वेळेस गुरुनी सुद्धा खाली वाकून कानिफनाथांना घट्ट मिठी मारली. आणि त्याच वेळेस जालंधरनाथांनी गोपीचंदकडे मोठं वात्सल्यपूर्ण प्रेमाने बघितलं आणि त्याला सांगितलं की तुला तुझ्या गुरुनी आता पाठीशी घातलेलं आहे आणि मीही तुला आता आशीर्वाद दिलेला आहे की तू चिरंजीव हो. आणि एवढंच नाही आहे तर तुला आता मला काय मागायचं ते तू माग. आणि त्याच वेळेस गोपीचंद राजा जो होता हा अत्यंत बिचारा सद्गतीत झाला. त्यानं राजाच्या चरणावरती, या राजाने जालंधर महाराजांच्या चरणावरती नतमस्तक ठेवलं आणि तो क्षमा याचना मागायला लागला की मी पहिले जे काही कृत्य झाले असतील माझ्याकडनं महाराज ते तुम्ही पोटात घ्या आणि मी तुम्हाला आता शरण आलेलो आहे. त्याच वेळेस मग जालंधरनाथांनी त्यांना असं विचारलं की माग म्हणे, गोपीचंद राजा तुला काय पाहिजे तर तू मला मागून घे म्हणे. मग गोपीचंद राजाच्या मनात आलं की देवाला मागायचं, गुरुला मागायचं तर काय मागायचं, मग हे नश्वर जग मागायचं का हे नश्वर होणारा ऐश्वर देवाला मागायचं. हा विचार त्यांच्या अंतःकरणात आला आणि ते थोडा वेळ विचार करत थांबले. नेमकी आता तर गुरुप्रसन्न झालेले आहेत, मग आता काय मागवं. आणि त्याच वेळेस त्यांनी असं सांगितलं की म्हणे मला दुसरं काहीही नको. अग्नीच्या संपर्कात जेव्हा एखादी वस्तू येते आणि ती वस्तू आल्यानंतर ती सुद्धा अग्निमयच होऊन जाते, त्याप्रमाणे तुमच्याच मी शरण आलेलो आहे, मला तुमच्यासारखंच करा. असं गोपीचंद राजांनी जालंधरनाथांना मागितलं. आणि त्यावेळेस मग जालंधरनाथ खुश झाले आणि त्यांनी
अत्यंत प्रेमाने त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला नाथ म्हणून ही पुन्हा एकदा हाक मारली. आणि मग काय केलं त्यांनी, जालंधरनाथांनी पुन्हा एकदा त्यांच्या अंगावरती ते राजवस्त्र जेवढे होते त्या राजवस्त्रांचा त्यांना त्याग करायला सांगितला. आणि आता हे राजवस्त्र जे आहेत याचा तू त्याग करून दे, आणि त्याचबरोबर आमच्या वैराग्याची जी जी कुठली वस्त्र आहेत आणि त्याचप्रमाणे आभूषणं आहेत हे सर्व तू परिधान कर. आणि क्षणार्धात राजाने सुद्धा कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्याच्या राजवस्त्रांचा पूर्णपणे त्याग केला. आणि संन्याशांचे जे भगवी वस्त्र असतात, ती वस्त्र, ती झोळी, ती कुबडी, ती शिंगे, हे सर्व त्यांनी हातामध्ये आणि शरीरावरती परिधान करून घेतलं. अंगाला भस्म फासलं, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या, मुकुट उतरून ठेवला. आणि त्या मुकुटाचा तिथे जे एक झाड होतं वडाचं, त्या वडाच्या झाडात त्यांनी पानं तोडले आणि त्या पानातून निघणारा जो चीक होता तो पूर्ण आपल्या केशसंभाराला लावून त्यांनी त्या केशाला त्याच्या जटा बांधल्या. आणि मग त्यांनी नाथांना विचारलं आता आदेश. आणि मग गुरुने जालंधरनाथांनी त्यांना असं सांगितलं की हे राजा, तू आता पूर्णपणे नाथ संप्रदाय तू आता झालेला आहेस, आणि म्हणून मी तुला आता अशी आज्ञा करतो की तू आता घरोघरी जाऊन तू भिक्षा मागावीस. तू घरोघरी जाऊन भिक्षा माग, पण सुरुवात मात्र तुझ्या राजवाड्यापासून. काय परीक्षा पाहतात ना गुरु. म्हणजे एक तर हा राजा, ह्या राजाला यांनी केलं संन्याशी. संन्याशी केल्यानंतर त्याला संन्यासाचे सर्व वस्त्र दिले, त्याला अमरत्वाचा त्याला अधिकार देऊन टाकला, त्याला चिरंजीव होशील असं त्याला आशीर्वाद देऊन टाकला. त्यानं सुद्धा गुरुचं ऐकलं. क्षणार्धात राजवस्त्रांचा राजालंकाराचा त्यांनी त्याग केला. संन्यासाचे एका बैराग्याचे वस्त्र त्यानं प्रदान केले, गळ्यामध्ये झोळी, अंगाला भस्म. एवढंच नाही तर वडाच्या पानांच्या चिकाने त्याचा केशसंभार जो होता याच्या स्वतःच्या हाताने जटा बांधल्या, अंगाला भस्म परिधान केलं, हातामध्ये कुबडी घेतली. आणि गुरुनी काय सांगितलं, तो आता संन्यासी झाला आहेस, तो आता नाथ संप्रदाय झालेला आहे, तुला आता भिक्षा मागायची, पण सुरुवात मात्र तुझ्या राजवाड्यापासून कर. झालं, निघाले. गुरुनी सांगितलं निष्ठा कशी असावी त्याच्यासाठीच आपल्याला अभ्यास करायचा, दुसरं काही नाही आहे. आपल्याला अभ्यास त्याच्यासाठीच करायचा आहे. याच्यातून आपल्याला गुरुचं सामर्थ्य नाही बघायचं. गुरुचं सामर्थ्य इतके गुरु सामर्थ्यवान आहेत की जिथे वेदांनी सुद्धा हात टेकले तिथं माझ्यासारख्याची काय गरज. वेद सुद्धा जिथे नेती नेती म्हणतात. आणि म्हणून की काय, वेदातल्या प्रत्येक मंत्राला, प्रत्येक रुचेला एक छंद आहे, आणि त्याचप्रमाणे एक देवता आहे. ती देवता म्हणजे कोण, त्या मंत्रातले ते गुरु. अजून दुसरं काय असणार आहे. म्हणून वेदांना सुद्धा गुरु समजले नाही, त्यांनी सुद्धा नेती नेती म्हटलेलं आहे. आणि म्हणून गुरुशिष्य परंपरेमध्ये जोपर्यंत शिष्यामध्ये समर्पणाची भावना येत नाही ना, तोपर्यंत त्या शिष्याला गुरुचं सामर्थ्य कळत नाही. आणि म्हणून की काय, आता राजा तयार झाला, राजाचं समर्पण केलं. आणि सगळ्यात पहिले मग कोणाच्या घरी, कोणाच्या द्वारावरती, तर स्वतःची जी एक आवडती पट्टराणी होती तिचं नाव होतं लुमावंती, हे पहिले तिच्या द्वारावरती गेले. माई भिक्षा वाट. आणि मग ती राणी आली, मग तिनं बघितलं, मग ती भिक्षा वाढण्यासाठी आले. आणि मग आता या राणीने मग इतर सुद्धा या 28 त्या महत्त्वाच्या ज्या होत्या की ज्या 28 जणींना धरून यांना त्या अश्वकुंभविष्ठेत टाकण्याचा जो जालंधरनाथांना जो प्रयत्न केला, त्या 28 पट्टराण्यांना पण यांनी बोलवलं. आणि आता या सगळ्या राण्या शोक करायला लागल्या की तुम्ही काय केलं म्हणे. हे ठीक आहे म्हणे, तुम्ही आता जिथं राहताल तिथं राहा, पण आमची एक इच्छा आहे, तुम्ही हे हेलापट्टण नावाची ही नगरी सोडून जाऊ नका, तुम्ही आमच्या डोळ्यासमोरच थांबा. तुम्हाला भले तुम्हाला जप करायचा ना 24 तास, तुम्ही जप करत बसा, तुम्ही नामस्मरण करत बसा. लागलं तर तुम्हाला आम्ही पर्णकुटी एक आम्ही बांधून देऊ, पण निदान किमान तुमच्या मुखचंद्राचं तरी आम्हाला दर्शन होईल.
पण आता राजन ते गुरुची आज्ञा ऐकलेली, क्षणभर तिथं थांबले आणि तात्काळ त्या वास्तूचा त्यांनी त्याग करून पुढच्या दारावरती ती गेली. माई भिक्षा वाढ, आदेश अलख निरंजन, असं म्हणून ते दुसऱ्या दारासमोर गेले. आणि त्यावेळेस या सगळ्यांचा एकच आक्रोश, आणि त्या आक्रोशानं अक्षरशः गगनसुद्धा, इतकी ती त्यांचा तो आक्रोश होता, गगनसुद्धा दणाणून गेलं. पण यांच्या अंतःकरणामध्ये होती ती फक्त गुरुनिष्ठ असल्या कारणाने यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. चालले आता गाव 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 येऊन हे भिक्षा मागतात आहे. आणि त्यानंतर लगेच पुढच्या दारावरती ते जेव्हा गेले तेव्हा ते द्वार कोणाचं होतं? आई मैनावतीचं. आणि मग माता मैनावती पंचपक्वान्नाचं ताट घेऊन जेव्हा समोर येऊन उभी राहिली तेव्हा यांनी हात जोडले. माई, मी भिक्षेकरी जरा असलो पण मी भिकारी नाही आहे, मी सिद्ध आहे. हे एवढं नको माई, माझ्या उंजळीत जेवढं भरेल तेवढंच दे. असं मागून यांनी यांच्या उंजळीत जेवढं बघेल, बघा आता वाढणारी आई राजमाता आणि भिक्षा घेणारे स्वतः त्या राज्याचे राजन. आणि म्हणून मग यांनी नंतर जेवढी यांच्या हातामध्ये जाऊन भिक्षा घेतली तेवढीच यांनी ते घेतली. आणि संन्यासिनी आई आणि विरक्त राजा, असं ते अपूर्व दृश्य त्यावेळेस तिथे होतं. आणि मग नंतर कारण मैनावती समोरच तर यांनी सगळ्यांना दीक्षा दिली ना, मैनावती पण गेली होती ना सोबत. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला झाला तो आईला झाला, कारण आईला हे माहिती होतं की या नश्वर जगामध्ये काही ठेवलेलं नाही. आणि म्हणून मग नाथपंथाच्या योगविद्येबाबतीत पुढे जालंधरनाथ, कानिफनाथ, मैनावती आणि गोपीचंद राजा यांनी 3 दिवस चर्चा केली. आणि त्यानंतर जालंधरनाथाने पुढे गोपीचंद राजाला बद्रिकाश्रमात जा अशी आज्ञा केली. तिथं जाऊन सुद्धा लोखंडाच्या खिळे असलेल्या आसनावरती पायाच्या फक्त अंगठ्यांवरती उभं राहून 12 वर्ष तपश्चर्या कर, असा आदेश त्यांना दिला. आणि त्यावेळेस राजा जायला निघाला. तो राजा होता, तो सुद्धा जायला निघाला. आणि राजवैभव सोडून राजा तिथे जायला झालेला असल्यामुळे प्रजाजन जे होते हे अत्यंत हळहळले. हे काय दृश्य बघतोय म्हणे, एवढा मोठा राजा आणि फक्त नाथ सांगताय म्हणून राजा निघतोय. आणि मग हे बघून प्रजाजन हळहळले. आणि मग नंतर सर्व म्हणजे जालंधरनाथ, कानिफनाथ महाराज, त्या राज्याचे प्रधानमंत्री, त्यानंतर सर्व मंत्रिमंडळ, सर्व सेवकगण आणि त्याचप्रमाणे इतर असलेले नगरजन हे चांगले 2 कोसापर्यंत राजाला निरोप देण्याकरता गेले. त्या नगराच्या 2 कोसापर्यंत, बाहेर 2 कोसापर्यंत हे त्या राजाला निरोप द्यायला गेले. आणि त्यावेळेस मात्र सर्व प्रजाजन जे होते ते हळहळत होते. आणि ते हे म्हणत होते की गोपीचंदसारखा राजा पुढं झाला नाही, पुढं होणार नाही आणि मागे झालेला नाही, असा हा राजा होता. आणि सर्वजण त्या राजाचे गुण गाऊ लागला. आणि त्यानंतर गोपीचंदनंतर मग खास जालंधरनाथांच्या आज्ञेने या गोपीचंद आणि या लुमावंतीचा जो एकुलता एक पुत्र होता त्याचं नाव होतं मुक्तचंद. मग या मुक्तचंदाला यांनी राज्याचा राज्याभिषेक करविला. आणि या ठिकाणी या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की या अध्यायाच्या पठनाने अथवा श्रवणाने अनेक प्रकारच्या योगसिद्धी ज्या आहेत त्या प्राप्त होतात. बोला जालंधर महाराज की जय. अलख निरंजन गुरुदेव दत्त. आणि यानंतर आपला आता अध्याय जो आहे तो 18वा सुरू होत आहे. आणि या 18व्या अध्यायात आपण बघणार आहेत की आता गोपीचंद राजा जो आहे हा आता विरक्त झालेला आहे. आणि म्हणून की काय, हा आता चालला आहे एक एक प्रकारचे देश, एक एक प्रकारचे नगर, एक एक प्रकारचे राज्य मागे टाकत 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 हा विरक्त वृत्तीने हा राजा आता मार्गक्रमणा करतोय. कारण त्याला लवकरच बद्रिकाश्रम त्याला गाठायचा आहे. आणि म्हणून की काय, आपल्या प्रमाणापेक्षा आणि आपल्या उंजळीपेक्षा जास्त अन्न त्यानं कधीच कुठलं घेतलं नाही.
कारण त्याला माहीत होतं आपण जर असं करू तर आपलीच पुन्हा उद्या हाव वाढेल. आणि म्हणून वासना ही वाढवून संपवायची नसते, तर जेव्हा सोडता येईल तेव्हा तिथे तिचा त्यागच करता आला पाहिजे. आणि यासाठी हवा असतो तो मनोजय अथवा मनाचा निग्रह. मनाचा आगलेला निग्रह, याने निग्रह केला की आता बास, आता नाही. आणि मग आता हा जसं गौड देशामध्ये होता त्याचप्रमाणे बंगालचा जो प्रांत होता तो कौल नावाचा देश. आता या कौल नावाच्या एका देशामध्ये जिथे तिलकचंद राजाच्या मुलाला यांची बहीण दिलेली होती गोपीचंदाची, हे त्या नगरामध्ये आता येऊ पाहता ते. पण तोपर्यंत या तिलकचंद राजाच्या कानावरती ही बातमी गेली आहे. कोणती? की या गोपीचंद राजाने राजवैभव सोडून संन्यासाश्रमाची दीक्षा घेतली आणि आता गावोगाव फिरतोय. हा आता विरक्त झालाय. यानं सर्व राज अलंकार, राजवस्त्र, राजप्रकारचं पंचपक्वान्नाचं अन्न याचा यांनी त्याग केलेला आहे. आणि तो अत्यंत संतापलेला आहे तिलकचंद राजा. आणि तो आता सुनेला ऐकवतोय. काय म्हणे, तुझ्या भावाला दुर्बुद्धी झाली म्हणे, एवढं सगळं राजवैभवाचा त्याग करून गेलाय म्हणे तो. शंड होता का म्हणे तो. अरे क्षत्रियाचा धर्म हा नाही आहे म्हणे. क्षत्रियाचा धर्म हा पुरुषार्थ करण्याचा आहे म्हणे. त्यानं स्वतःचं तर तोंड काळं केलंच केलं, आमचं पण तोंड त्यानं काळं केलं. अशा प्रकारचे बोल, खडे बोल हा तिलकचंद राजा त्याच्या सुनेला ऐकवायला लागला. आता ती सून बिचारी आधीच सासूरवासीन, घरामध्ये नंदा जावा या सगळ्या टोमणे मारायला सुरुवात केली. आणि त्यातल्या त्यात पुन्हा याच राज्यामध्ये यांचं आगमन झालं. याचं नाव होतं पौलपट्टण. या पौलपट्टणमध्ये हा आला आणि तिची जी होती तिचं नाव होतं चंपावती. गोपीचंदच्या बहिणीचं नाव होतं चंपावती. आणि मग हा त्या प्रदेशात आला. हा त्या प्रदेशात राहायला, एका झाडाखाली बसला, तपश्चर्या करायला लागला. आणि नेमकी त्याच वेळेस तिथनं चंपावतीच्या काही दासी जात होत्या. आता मला कधी कधी अशा कथा वाचताना या दासींचं मोठं नवल वाटतं. ते मोठे विद्वान असतात या दासी. आपण म्हणजे आपल्याला इथं काल काय खाल्लं ते आठवत नाही, पण या पुरुषाला आपण कुठेतरी पाहिलेलं आहे. आणि म्हणून या दासींनी जाऊन जसं याला त्या झाडाखाली तपश्चर्या करायला बसलेलं बघितलं, तसं यांनी पटकन जाऊन त्या चंपावतीला सांगितलं, बघ म्हणे, तो जो आलेला आहे म्हणे तपस्वी, हा तुझा भाऊ आहे म्हणे, हा गोपीचंद राजाच आहे म्हणे. पण आता काय, जटा वाढवल्या, दाढी वाढवली, चेहरा थोडी लपतो, आम्ही ओळखलं म्हणे त्याला. आणि ही बातमी म्हणता म्हणता या तिलकचंदच्या कानावरती गेली. आणि मग तिलकचंदनी काय सांगितलं, हा जर नगरामध्ये जर कधी भिक्षा मागायला लागला तर माझी नाचक्की होईल. कशी, सोयरा आहे तुमचा, आमच्या दारात आला, पक्वान्न करून वाढलं, अशा प्रकारे म्हणे आमची नाचक्की होईल. मग काय केलं, काही खास विश्वासातले सेवक पाठवले, तिकडून त्याला उचललं आणि कुठं आणून टाकलं, जिथं आपण घोडे बांधतो त्याला पांगा असं म्हणतात, या पांगामध्ये त्याला बसवलं आणि त्याला तिथं थांबवलं. आणि दासींना सांगितलं, जा म्हणे त्याचा खास पाहुणचार करा म्हणे. आता दासी गेल्या पंचपक्वान्नाचं ताट घेऊन. जसं याच्यासमोर ठेवलं, याला पहिले बहिणीची कीव आली. गोपीचंद राजा तो, त्याला असं वाटलं, समजा आपण जर एखादी अन्न भक्षण केलं नाही, अन्न ग्रहण केलं नाही, तर नाहक त्रास कोणाला होईल, आपल्या बहिणीला होईल. आणि मग हा बिचारा त्या घोड्याच्या पांग्यामध्ये तिथं बसला. आणि तिथं बसून हा आता विचार करतोय, अरे तू संन्यास घेतलाय, आता कशास तू राजा आहे काय, आता काय तुला काय कोणी आता तुला काय आसन टाकणार आहे का, तुला आता कोणी रांगोळी काढणार आहे का, अत्तराचे दिवे तुझ्या बाजूला लावणार आहे का, उदबत्त्या लावणार आहे का, चौरंग टाकणार आहे, पाट टाकणार आहे, काय आसन टाकणार आहे तुला, जे आलंय समोर ते गुपचूप खा, तू आता संन्यासी झालायस. आणि मग हा बिचारा ते सर्व मान्य करून, त्याचप्रमाणे समोरचा व्यक्ती जो असतो तो तुझा आता मित्र बन नाही, शत्रू बन नाही, सोयरा बन नाही, तो तुझ्यासाठी तिराईत येईल, मग खा. हा बिचारा इकडे खायला बसला. त्याच वेळेस या चंपावतीच्या
ज्या काही भावजाया होत्या आणि ज्या ननंदा होत्या, यांनी कुठून तरी दाराच्या फटीतून बघितलं आणि आता त्या चंपावतीला जाऊन सांगता दे की बघ, तो बैरागी तुझा भाऊ कसा खातोय, राजाच होता ना तो, आता भिकारी झालाय, भनंग झालाय म्हणे तुझा भाऊ, त्याला काही लाज लज्जा राहिलेली नाही. बरं बसून कुठं खातोय, घोड्याच्या तिथं शोभतं का हे? अगं तुझ्यामुळं आमचं पण नाक खाली गेलं म्हणे, तुला ऐकवतच कसं? आणि मग हे ऐकून ती बिचारी पळत 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 तिच्या महालातल्या तिच्या स्वतःच्या असलेल्या कक्षेत ती गेली. जाता जाता पाकशाळेतनं एक मोठा सुरा ती घेऊन गेली आणि जसं गेली तसं तिनं अंगावर, स्वतःच्या अंगावर सपासप सपासप त्या सूर्याचे वार करून घेतले आणि नंतर काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात ते तिथे शांत. त्यानंतर आता इकडं गोपीचंदचं जेवण संपलं आणि मग राजा म्हणतोय, माझी बहिणीची भेट कधी घालून देता तुम्ही? मग त्या दासींनी असं सांगितलं की बघा म्हणे, ती जर दिवसा भेटायला आली, आता तुम्ही काय म्हणे संन्याशीच, तुम्हाला मान काय अपमान काय सहन नाही होणार म्हणे, ते तुम्हाला तर राहिलंच नाही ना म्हणे, ते तुम्ही मागेच वस्त्र उतरून ठेवले म्हणे मानाचे ना अपमानाचे म्हणे, हे बैराग्याचे वस्त्र घातले, पण तिला तर मान आहे ना म्हणे, अजून ती या राज्याची सून आहे ना म्हणे, मग ती अशी दिवसा थोडी येईल, ती रात्री येईल म्हणे तुम्हाला भेटायला. आणि मग त्यानंतर सगळ्यांचा जेव्हा हा प्रकार लक्षात आला, मग एक दोन दासी जेव्हा तिला बोलवण्यासाठी 3-3.5 तासाच्या कालावधीनंतर त्या आतमध्ये गेल्या, तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात आणि मांसांच्या चिखलात पडलेला तिचा तो देह बघून त्यांनी सगळ्यांनी आक्रोश सुरू केला. सगळेजण मोठमोठ्याने रडायला लागले आणि मग या नंदा आणि ज्या भावजाया होत्या त्या कशा बोलायला लागल्या, हो बरोबर आहे म्हणे, का करणार नाही म्हणे आत्महत्या, भावानं तिकडे गुण उधळलेत ना, म्हणून आता हिनं पण आत्महत्या केली. आणि असं म्हणून मग अजून एकच आक्रोश सुरू झाला. आणि मग त्याच वेळेस हा आक्रोश जो होता हा त्या गाईच्या गोठ्यात बसलेल्या गोपीचंदच्या कानावरती आल्या आणि मग यानं सेवकांना विचारलं की का रे काय झालं. तेव्हा सेवकांनी सुद्धा तर्क कुतर्क अशा पद्धतीनं तो सुद्धा सांगायला गेला की नेमकी भावाच्या अपमानानं चंपावतीनं जीव दिला आणि त्याचमुळे गोपीचंद आला आणि आमच्या राज्याची सून गेली. अशा प्रकारचे वाभाडे आता या गावात, पैलापट्टण नावाच्या या शहरामध्ये, गावामध्ये, नगरामध्ये सुरू झाले आणि जिकडे तिकडे एकच आक्रोश सुरू झाला आणि नेमकी चंपावतीला मारला कारणीभूत जो होता तो गोपीचंद झालं. काही क्षणानंतर पूर्ण गर्दी जमली, जनसमुदाय तिथं आला, तिचं प्रेत उचललं, खांद्यावर घेतलं आणि हे सर्वजण आता स्मशानभूमीकडे निघाले, चालले हळूहळू हळूहळू चालले. आणि ते जात असताना गोपीचंद सुद्धा उठला, तो सुद्धा जायला लागला आणि जाता जाता याच्या अंतःकरणात आता एक विचार आला. कोणता विचार आला की मी आता नाथ संप्रदाय जर झालेलो आहे ना, नाथ संप्रदाय म्हणजे दत्त संप्रदाय जर मी झालेलो आहे ना, तर यांना आता नाथ संप्रदायाचा चमत्कार दाखवून द्यायचा. माझे गुरु काय करू शकतात हा चमत्कार मला यांना आता दाखवायचा आहे. आणि असं म्हणून त्याच वेळेस या सर्व लोकांचे तोंड बंद व्हावे म्हणून हा गोपीचंद पुढे आला आणि त्यांना सांगितलं की लोक हो, मी चंपावतीला पुन्हा एकदा मी जिवंत करतो. हे सामर्थ्य माझ्या गुरुचं आहे, हे सामर्थ्य माझ्या जालंधरनाथांचं आहे की ज्यांना 11 वर्ष मी अश्वकुपविष्टेमध्ये ज्यांना मी पुरून ठेवलं होतं, पण 11 वर्षानंतर सुद्धा जे नाथ बाहेर आलेत त्या नाथांचा मी शिष्य आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आता हिच्यावरती अंत्यसंस्कार करू नका, अग्निसंस्कार करू नका. पण लोक या गोसाव्याचा ऐकणार कोण? तरीही लोकांनी खांद्यावरती हे प्रेत स्मशानभूमीत नेलं. तिथं लाकडाची चिता रचली, त्या चितेवरती हिला बसवलं, हिला झोपवलं आणि त्या चितेवरती मग गोपीचंद जाऊन बसला आणि मग तो हट्ट करायला लागला. तेव्हा तो म्हणाला, जाळताना जाळा ना, मला पण जाळा.
पण लक्षात ठेवा, मी जर जिवंत जाळालो आणि माझ्या गुरुला जर जालंधरनाथांना कळालं की या पूर्ण नगरवासियांनी मला जिवंत जाळलं, तर तुमची काय ते गत करतील हे मी सुद्धा सांगू शकत नाही. अशा प्रकारे मग गोपीचंदाने या लोकांना धमकी दिली. मग लोक म्हणू लागला, हा वेडा झालाय म्हणे, हा बैरागी म्हणे, गुरुच्या नामाचा काय गर्व करतोय म्हणे, हा काय चमत्कार करणार आहे म्हणे, आणि त्या गुरुचं तरी काय एवढं सामर्थ्य आहे म्हणे. म्हणे एक काम करा म्हणे, आता ठीक आहे म्हणे, तुझे गुरु म्हणतोस ना तू तसं करतील म्हणे. आणि म्हणून मग यांनी काय केलं की चंपावतीच्या प्रेताचा तो डावा हात काढला, तिचा डावा हात तोडला, तो तोडून या बैराग्याच्या हातात दिला. आणि याला त्यांनी सांगितलं की जा, हा घेऊन तू तुझ्या हेलापट्टणला जा, तोपर्यंत आम्ही काही प्रेत जाळत नाही. पण हा बिचारा जसा निघाला 5 किलोमीटरपर्यंत जसा आला साधारणतः, तसं त्यांनी त्याच्यावरती अग्निसंस्कार करायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेस हे सर्व दृश्य नाथ महाराजांना समाधीत दिसलं. जालंधरनाथ त्यांच्या समाधीत हे सर्व दृश्य बघत होते की कशा प्रकारचा त्रास माझ्या गोपीचंदला होत आहे. आणि म्हणून की काय, मग आता त्यांनी सुद्धा प्रयाणास्त्र नावाचं एक अस्त्र जपलं, स्वतःच्या भाळी लावलं, आणि अत्यंत एकाच निमिषात शिष्य जिथं होता तिथं ते पोहोचले. गुरु शिष्याची भेट झाली आणि शिष्यानं जसं सांगायला लागला, गुरुने सांगितलं, वेळ दौडू नकोस, समय अत्यंत गतिमान आहे, माझ्यासोबत चल. आणि म्हणून मग गुरुनी शिष्याचा हात धरला आणि पौलपट्टण येथील त्या नगरामध्ये गुरु त्याला घेऊन गेले. आणि त्यानंतर तोपर्यंत ते जे होतं बऱ्याच दिवसांपर्यंत, म्हणजे आता यांनी सांगितलं होतं की मी 4 दिवसात येतो. अरे म्हणे, याला आपण 4 दिवसाचा अवधी दिला होता आणि हा इतक्या लवकर कसं काय आला म्हणे. अजून तर अर्धा प्रहर काय, अर्धी घटिका सुद्धा भरली नाही म्हणे, हा लगेच आला म्हणे. आणि मग त्या तिलकचंद राजांनी जसं बघितलं तसं, अरे म्हणे याच्यासोबत याचे गुरु आहेत म्हणे. आणि मग तो तिलकचंद राजा जो होता तो आता या गुरुच्या पुढं करायला लागला. जालंधरनाथाचे त्यानं पाय धरले, त्यांचं आगत स्वागत केलं. मग जालंधरनाथ चिडले, मी तुमचं इथं कुठल्याही प्रकारचं आगत्य स्वागत्य घ्यायला आलेलो नाही आहे म्हणे. तुम्हाला माहिती का तुम्ही काय केलं. हा सांगत होता ना म्हणे माझा शिष्य असं करू नका, तुमची हिंमत झालीच कशी म्हणे. आणि असं म्हणून मग आता यांनी सुद्धा खडे बोल यांना सुनवायला सुरुवात केली. त्याचबरोबर हे सर्वजण जे होते ते पुन्हा एकदा यांना सन्मानानं वागवायला लागले. सर्व राजासहित सर्व मंत्रिमंडळ नाथ महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झालं. आणि त्याच वेळेस नाथ महाराजांना माहिती होतं की यांचा आता हा दांभिकपणा यांचा सुरू झालेला आहे. पण त्याच वेळेस नाथ महाराजांनी काय केलं, स्वतःची कृपादृष्टी, अमृतदृष्टी जेव्हा ही त्या जळत्या चितेवर टाकली, त्याच क्षणी तो जळती चिता जी होती ती शांत झाली, तो अग्नी तिथे शांत झाला. आणि समोर खाली त्या गोपीचंदाला सांगितलं, आता तिचा हात खाली ठेव म्हणे, चंपावतीचा हात खाली ठेवला, हातामधून विभूती काढली, झोळीतून विभूती हातामध्ये घेतली, संजीवनी मंत्राची मंत्र जपला आणि त्या मंत्र विभूती जी होती ती त्या हातावरती टाकली. आणि जशी ती हातावरती टाकली त्याच क्षणार्धामध्ये तो हात वायूच्या वेगाने त्या चितेवरती जी चंपावतीचं प्रेत होतं त्या प्रेताला जाऊन लागलं. आणि तिथं चंपावती मात्र उठून बसली आणि मग ती चालत नाथांच्या दर्शनाला आली. अलख निरंजन गुरुदेव दत्त, ती जशी आली तशी तिनं नाथांच्या चरणाचं दर्शन घेतलं, आपल्या बंधूच्या चरणाचं दर्शन घेतलं. आणि त्यावेळेस मात्र आता हा तिलकचंद राजा जो आहे आता हा पुढं पळत आला आणि तो पुन्हा एकदा नमस्कार करायला लागला. नाथांनी त्याला तिथंच थांबवलं आणि नाथांनी चंपावतीच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तिला सांगितलं, बाळा, यांची लायकी नाहीये, ही यांची लायकी नाहीये, तू यांच्या घरात राहावीस म्हणून. आता मी स्वतःहून स्वखुशीने तुला नाथपंथाची दीक्षा देत आहे. आणि मग काय केलं,
यांनी सुद्धा तिला तिला सुद्धा नाथपंथाची दीक्षा दिली. आणि त्यावेळेस या त्रिलोकचंद राजाची जेवढी केवढी जनता होती, हे सर्वजण हे गुरुचं सामर्थ्य आणि गुरुचं मंत्रशक्ती बघायला लागली. त्यावेळेस त्रिलोकचंद राजांनी प्रार्थना केली. त्रिलोकचंद राजांनी जालंधरनाथांना पुन्हा एकदा प्रार्थना केली. तेव्हा जालंधरनाथांनी एकच सांगितलं की आम्ही तुमच्या घरचं अन्न खाणार नाही, पण माझी शिष्या चंपावती ही जेव्हा अन्न शिजवेल तरच आम्ही ते खाऊ. आणि मग त्यानंतर चंपावतीनं स्वयंपाक केला. त्यानंतर जालंधरनाथ, गोपीचंद, चंपावती आणि तिलकचंद हे सर्वजण भोजनाला बसले. यांनी भोजन केलं आणि ते भोजन झाल्यानंतर पुन्हा एकदा जालंधरनाथ जे आहेत ते हेलापट्टणला निघाले. आणि त्याप्रमाणे आणि मग नंतर त्यांनी याला असं सांगितलं गोपीचंदाला की तू आता बद्रिकाश्रमात जा. आणि मग तिथेसुद्धा तो तिलकचंद राजा जो होता तो आता थरथर कापायला लागला, कारण त्यांना अगोदरच यांचं तेज बघितलेलं होतं. आणि त्यांनी पुन्हा एकदा जसं जालंधरनाथांचे चरण धरले, त्यांच्या चरणाशी नतमस्तक झाला आणि सांगितलं, विचारलं की मला काहीतरी आज्ञा द्या. गुरुनं काय आज्ञा द्यावी, किती शिष्याचं कल्याण करावं बरं. आणि मग त्यांनी सांगितलं की तू हेलापट्टण नावाचं जे नगर आहे तिथला जो राजा आहे, जो गोपीचंदचा मुलगा आहे, तो अजून अज्ञानी आहे, पण तरीही आम्ही त्याचा राज्याभिषेक केला आणि मी स्वतः तिथं 6 महिन्यांपर्यंत मी राहणार आहे. पण हे राजन, तुला जर खरं माझ्या या क्रोधाग्नीपासून आणि शापाग्नीपासून जर वाचायचं असेल आणि खऱ्या अर्थानं जर तुला माझं तुझं जर नातं समजायचं असेल ना, तू एकच कर, त्या बालकाकडे लक्ष ठेव, त्या राज्याकडे लक्ष ठेव, कारण तो अजून अज्ञानी आहे आणि इतरच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये अजूनही तुझा दबदबा आहे. त्यामुळे तुझा तिकडं जर त्याला लेकराला वरदास्त लागला तर मग मी पुढे माझ्या तपश्चर्याला निश्चिंतपणाने जाईल, पण त्याला वाऱ्यावरती सोडून मी जाऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे सांगितल्यानंतर मग आता गोपीचंदाला थोडासा धीर आला. त्यानं गुरुचे चरण धरले आणि त्यांना सांगितलं की मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेलो आहे, तुम्ही जसं सांगताल तसं मी वागेल. आणि मग नाथांनी त्याला एवढंच सांगितलं की फक्त त्या राज्यावरती तू लक्ष ठेव, बाकी तू काही करू नको. आणि मग त्यानंतर या गोपीचंदाला सुद्धा सांगितलं की तू जा आणि आता तिथे 12 वर्षापर्यंत तपश्चर्या कर. आणि मग आता गोपीचंद गेला, तो बद्रिकाश्रमात गेला. इकडे नाथ महाराज हे सुद्धा आता हेलापट्टणला निघाले. आणि त्यानंतर मग गोपीचंदानी पूर्ण 12 वर्षापर्यंत बद्रिकाश्रमामध्ये जाऊन त्यानं तपश्चर्या केली. गोपीचंदाचं तप पूर्ण झालं. जालंधरनाथांनी स्वतः जाऊन त्याच्या तपाचं उद्यापन केलं. आणि त्याचप्रमाणे या गोपीचंदाला ज्याप्रमाणे यांनी विद्या मिळवल्या, गोरक्षनाथांनी, मच्छिंद्रनाथांनी यांनी जशा विद्या मिळवल्या, जशा प्राप्त केल्या, त्याचप्रमाणे यांनी सर्व विद्या गोपीचंदाला शिकवल्या आणि सर्व देवतेंकडून मात्र त्यांना वरदान मिळवून घेतलं. आणि इथे आपला हा अध्याय संपन्न होतोय. या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की या अध्यायाच्या श्रवणाने अथवा पठणाने ब्रह्महत्येपासून मुक्तता मिळती, ते पातक नष्ट होतं. अलख निरंजन गुरुदेव दत्त. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. मंगलमूर्ति मोरया. पूर्णवाद की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पूर्णवाद की जय. जय पूर्णवाद. जय शिवराम. जय गुरुदेव दत्त.